नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, समाज कल्याण हॉस्टेलमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी 2025 मधली जी लास्ट डेट होती ती 15 सप्टेंबर 2025 होती। पण 16 सप्टेंबर 2025ला एक असे परिपत्रक आले आहे, म्हणजेच अशी एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे ज्यामध्ये वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी मुदतवाढ आहे ती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातली अधिकृत माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा। तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता हा जो विषय आहे तो विषय काय आहे तर सन 2025-26 या आर्थिक वर्षाची व्यावसायिक अभ्यासक्रमाचे म्हणजेच प्रोफेशनल जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमाचे अर्ज करण्याची मुदत ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्याबाबतचे हे परिपत्रक किंवा ज्या सूचना आहेत त्या सूचना आहेत। आता तुम्ही इथं पाहू शकता, उपरोक्त विषयाला अनुसरून शैक्षणिक वर्षातील म्हणजे ह्या चालू शैक्षणिक वर्षातील वसतिगृह प्रवेशासाठी जी काही प्रक्रिया आहे ती राबवली जात आहे। 11वी 12वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ज्या याद्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करण्याबाबत आयुक्तालयाचे जे परिपत्रक आहे किंवा ज्या बैठका आहेत त्या झालेल्या आहेत आणि त्याच्याबाबत सूचना ज्या आहेत त्या प्रकाशित झालेल्या आहेत। पहा मित्रांनो, 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशासाठी जे अर्ज आहेत ते पोर्टल कोणतं आहे तर हे अर्ज करण्याचं पोर्टल hmas.mahaIT.org हे पोर्टल आहे। या पोर्टलवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता अर्ज केल्यानंतर जो तुम्ही अर्ज केलेला आहे तो अर्ज तुम्हाला ऑफलाईनमध्ये जेव्हा हॉस्टेलमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी अर्ज केला आहे त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला जाऊन तिथं द्यायचा आहे। सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि या पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्याची जी तारीख होती ती 15 सप्टेंबर 2025 पर्यंत होती। कोणत्या तर व्यावसायिक शिक्षणाचे जे अर्ज आहेत ते अर्ज 15 सप्टेंबरपर्यंत मागवण्यात येत होते, पण आता ह्या व्यावसायिक शिक्षणासाठी जे वसतिगृहासाठी अर्ज मागवले जात आहेत ते अर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मागवण्यात येत आहेत। सो 30 तारखेपर्यंतच या महिन्याच्या तुम्ही हे अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, अर्ज तुम्ही केल्यानंतर जी यादी लागणार आहे ती हॉस्टेलची यादी कधी लागणार आहे तर 4/10/2025ला ही हॉस्टेलची यादी लागणार आहे। हे मेरिट लिस्ट लागली की मी तुम्हाला त्यावरती अपडेट देईलच, पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या, ज्यामध्ये स्वाधार योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे। भरपूर प्रश्न आणि त्यांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत।